आता? घर मालक ना फक्त भाडं घेतो, स्वच्छतेची बोंब आहे सगळी. लाईट लावते. बाहेर जा, बाहेर जा. जात का नाहीये नीला? काय फालतू रूम आहे ही. रूम काय अख्खी वस्ती फालतू आहे. जा ना, जा. रात्रभर असं बसून राहावं लागतंय की काय? मी काय केलं? थांब शिवा. तू इकडे कशाला गेला? छत्तर तू इकडे रे. काय? तू असं का केलं? हे मी काय केलंय? मी काही नाही केलं. तू सीताईला ते मी तुला दिलेलं लेटर कशाला दाखवलं? अरे मी दाखवलं. एवढं छान लेटर लिहिलं होतं म्हणून दाखवलं. अरे पागल माणूस. काय? तिला द्यायचं असेल तर मग मी दुसरं लिहून दिलं असतं ना. तू कशाला केलं? बस तू दुसरं लेटर लिहिलं असतंस तर काय उपयोग होता? हे दाखवून किती मजा आली. पण नाही सोडत. नाही सोडायचं काय? ऐक यार. जमलं वगैरे काय नाही. तू इकडे ये. नाही मी तुला आता सोडणार नाही. मी तुला सोडणार नाही. तुला कळते का सीताईंसमोर मला किती ऑकवर्ड झाले मी? ऑकवर्ड काय ते? मजा आली. तुला मजा आली? बस ऐक. बस शिवा. मी तुला सोडणार नाही. तुला तर आशू तुला ना मी बघून घेते. तुला टॉवेलच देत नाही बघ. मी आहे आतमध्ये. सर तुमचं आजचं शेड्यूल सांगू का? नको, मला एक काम कर, शेअर कर, मी नंतर बघेल. काही झालंय का सर? मला सांग दिव्या, अगं असं कोणी वागतं का आपल्या बॉसशी? हा सॉरी सर, पण काय झालं? मी एवढं काळजीपोटी तुला घरापर्यंत सोडायला आलो आणि तू साधं घराच्या आत घेतलं नाही मला. आणि कोण तो नंतर मुलगा आला, मग तू मला घरात बोलवू लागली. मला किती ऑकवर्ड झालं ग. नाही आवडलं मला ते. आय रिअली डोंट लाईक. मला सांग, मी एवढं आउट ऑफ द वे जाऊन तुझी मदत करतोय, मग तूही थोडं तसं वागायला हवं होतं ना. हा हे दिव्या, हे तू रडू नकोस. बस ना, बस बस प्लीज प्लीज बस बस. रडणं थांबव. पाणी. रडू नको, शांत बस. अगं ऐक दिव्या, ऐक. अगं मी तुला रागवत नव्हतो ग. आता आपण मित्रमैत्रीण आहोत ना म्हणून. ओके चिल. आय एम सॉरी. ठीक आहे? नाही सर, तुम्ही प्लीज सॉरी म्हणू नका. मी तुमच्यामुळे रडत नाहीये. हे सगळं माझ्या नवऱ्यामुळे होतंय. तो सतत माझ्यावर नजर ठेवून असतो. काल तो मुलगा आला होता ना छोटा, तो पण माझ्या नवऱ्याच्या गॅरेजवर काम करतो. त्यांनी अशी माणसं लावून ठेवली आहेत माझ्या मागे. मी कुठे जाते, काय करते, कुठे राहते, या सगळ्या गोष्टींवर त्याचं लक्ष असतं सर. दिस इज टू मच यार. तो साधा माणूस नाहीये, म्हणून मला सावध राहावं लागतं. मला सांग दिव्या, तू इंडिपेंडंट आहेस, एवढी हुशार आहे, पण घाबरतेस का त्याला तू? हो सर, मी एकटी काय करणार आहे? अगं काय करणार म्हणजे काय? केस टाक त्याच्यावर, ॲल्युमिनी माग त्याला. हक्क आहे तुझा तो. नाही, मला भीती वाटते. त्याने आजवर इतकं सगळं केलंय, तो काहीही करू शकतो. अगं भीती वाटण्याचं काय कारण आहे? मी देतो तुला वकील, तू घाबरू नकोस, कळलं? खरंच सर, तुम्ही एवढं करणार माझ्यासाठी? ऑब्व्हियसली करेन मी तुझ्यासाठी, पण तू रडायचं नाही आधी. आणि हे बघ, मी सांगितलंय तुला, तुला जर काहीही प्रॉब्लेम असला तर मला सांगायचं. मी आहे ना तुझ्यासाठी. आता मीही बघतेच त्याला. सर, तुम्ही आहात म्हणून मी हे सगळं करू शकणार आहे. थँक्यू सो मच. डंबो, सॉरी भाऊ, माझ्यासमोर दुसरा कुठला पर्यायच नव्हता.
मी खूप ठिकाणी काम मागितलं पण कोणी काम सुद्धा देईना, पैसेही नव्हते आणि जगण्यासाठी म्हणून हे करावं लागतंय. माझ्याच कर्माची फळं आहेत, बाकी काही. तुम्ही इथे थांबू नका, दर्शनाला जा. लोकांनी बघितलं तर लोक काय विचार करतील ना. देसाईंचा जावई असा भीक मागतोय त्यांच्या समोरच. तुम्ही जा प्लीज. आणि सॉरी, म्हणजे मी इथे आलोच नसतो. मला जर माहिती असतं की तुम्ही इकडे येणार आहात तर माझ्यासाठी हीच जागा योग्य आहे. तुम्ही लक्ष नका देऊ. आधीच माझ्यामुळे तुमचं खूप नुकसान झालंय, तर आणखीन नको व्हायला. तू ठीक आहेस ना? जाऊ दे. नाही, मला त्याला असं बघवत नाहीये. मला काही बोलायची पण इच्छा नाही. प्लीज चल ना. आज इथेच सोडतेय तुला, पण ज्या दिवशी तू आशूच्या आणि माझ्या फॅमिलीच्या जवळ येशील त्या दिवशी तुला कोणीच वाचवू शकणार नाही.